सगळे सोयरे GR साठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 13 जुलैची मुदत त्यांनी दिली होती ती संपत आली आहे। त्यातच आता अंतरवाली सराटी ड्रोननं टेहळणी सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यावरून राज्यात राजकारण रंगलंय। पण मनोज जरांगेंच्या घरावर कुणाच्या ड्रोनची नजर आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। जरांगेंच्या घरावर कुणाची नजर? ड्रोनच्या घिरट्यांनी वाढला संशय। जरांगेंना Z+ सुरक्षा द्या। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षणासाठी 13 जुलैचा अल्टिमेटम दिलाय। ही मुदत जवळ येत असतानाच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी आणि राहत असलेल्या ठिकाणी 2 ते 3 दिवसांपासून ड्रोनद्वारे टेहळणी सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तर ड्रोन पाठवणाऱ्यांना विधान परिषदेवर पाठवावं लागेल असं सूचक वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। ड्रोन करणार पाठवणाऱ्याला सुद्धा विधानसभेत पाठवला जातो, विधान परिषदेत अंतरवाली सराटीत ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगेंवर कोण वॉच ठेवतंय, या ड्रोनच्या घिरट्यांमुळे जरांगेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या सगळ्या मागे कोण आहे असाही सवाल उपस्थित केलाय। की अंतरवाली सराटी हे या गावावर ड्रोनने टेहळणी करण्याचं काम तिकडे आढळून आलेलं आहे। ते कोण करताय आणि यामध्ये कोणाचा हात आहे, कशामुळे केलं जात आहे, उद्या त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल का? आवश्यकता पडली तर जरांगे पाटलांना पूर्णतः संरक्षण द्या, परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी सरकारने घेतली पाहिजे। मनोज जरांगेंची ड्रोनद्वारे कोणीतरी रेकी करत असल्याच्या संशयानं या प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच मनोज जरांगेंची सुरक्षा वाढवण्यात येत असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलंय। त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचंही मंत्री शंभूराज देसाईंनी सभागृहात स्पष्ट केलंय। तिथला सविस्तर अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी प्राप्त करून घेतला जाईल आणि अशा पद्धतीचं कोण करतंय याच्या पाठीमागे नेमकं कोणाचा काय उद्देश आहे हा स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अहवाल प्राप्त करून त्याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली जाईल। नंबर 1 आणि सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत त्यांना 24 तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे। राज्य सरकारनं ड्रोन प्रकरणाची गंभीर दखल घेतली असली तरी मराठा आंदोलकांनी जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटून निवेदन देणार आहेत आणि Z+ सुरक्षा देण्यात यावी, याच्या पहिले पण केलेली आहे, आता परत एकदा करणार। एकीकडे राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी समाज आमने सामने आलेत, त्यातच मनोज जरांगे पाटलांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे या प्रकरणी सरकारनं तातडीनं दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।